नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी हर्षा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे रविवार, तर रविवारचंच रुटीन तुमच्यासोबत सकाळचं शेअर करावं म्हटलं. तर आज सकाळी सकाळीच इकडे व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. आता वाजले 7:30. तर मी आत्ताच 15 मिनिटापूर्वीच उठलेली आहे आणि आज रविवार असल्यामुळे श्रीजाच्या पप्पांना सुट्टी असते. तर ते आणि श्रीजा बऱ्याच वेळपर्यंत झोपतात, तरी 9-9:30 वाजतापर्यंत झोपतात. तर अजून पण ते झोपलेलेच आहेत. तर म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि ते उठेपर्यंत थोडेफार घरातली कामं पण आवरून घेऊया. तर चला मग आज असेच कंटिन्यू राहा. आज दिवसभरात काय काय होणार ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आत्ताच आंघोळ वगैरे आवरली आणि म्हटलं सर्वात अगोदर स्वयंपाक करून घ्यावं. तर त्याच्यासाठीच इकडे म्हटलं पीठ भिजवून घ्यावं चपात्यांसाठी. तर इकडे पीठ भिजवायला घेतलं होतं मी आणि तितक्यात श्रीजा पण उठली. आत्ता उन्हाळा सुरू झालं आहे, तर उन्हाळ्याचं दुपारचं खूप जास्त गरम होते. त्याच्यामुळे म्हटलं सकाळी सकाळी स्वयंपाक आवरून घ्यावं. त्याच्यानंतर मग बाकीची कामं राहिलेली ते निवांत आवरता येईल. त्याच्यासाठीच इकडे मी पीठ मळायला घेतलं होतं. आणि तसंही असून दुपारचं खूप जास्त गरम होते उन्हाळ्याचं. किचनमध्ये थांबावंसंच वाटत नाही. त्याच्यामुळे मग सकाळी स्वयंपाक आवरलं की बरं असते. तर मग इकडे मी पीठ भिजवत होती आणि श्रीजाची मध्येच लुडबुड चालली होती. तर तिच्यासोबत बोलणं पण सुरू होतं माझं आणि इकडे पीठ मळणं पण सुरू होतं. मग इकडे पीठ वगैरे मळून झालं माझं. मग सोबतच इकडे भाजीची पण तयारी केली. त्यासाठी कढईमध्ये तेल टाकला आणि आज जेवणामध्ये काही विशेष नव्हतं, सिंपलच चवळीच्या शेंगाची भाजी करायची होती. त्यासाठी इकडे कढईमध्ये मसाले टाकून घेतले आणि आता चवळीच्या शेंगाची भाजी करायची होती. तर म्हटलं आज चवळीच्या शेंगाची भाजी लाल तिखटातलीच करावी. त्यासाठी मग इकडे हळद पावडर टाकली आणि छान मिक्स करून घेतलं आणि काही घरगुती थोडे मसाले टाकले. म्हटलं झणझणीत भाजी करूया त्यासाठीच. आणि त्यानंतर लाल तिखट वगैरे टाकलं त्याच्यामध्ये. मला चवळीच्या शेंगाची भाजी अशीच मसाल्यातली मसालेदार आवडते. त्याच्यामुळे मी नेहमी अशीच करत असते. आता चवीपुरतं मीठ टाकलं आणि लगेच त्याच्यामध्ये शेंगा टाकून छान असं परतून घेणार आहे. आणि परतून झाल्यानंतर झाकण ठेवून 10 मिनटं वाफ काढून घेणार. आणि छान शेंगा शिजल्यानंतरच मी शेंगदाण्याचा कूट टाकत असते. तर इकडे बघू शकता मी इकडे शेंगा वगैरे टाकल्या आणि आता छान मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं मी हे शिजवून घेणार आहे शेंगा. इकडे श्रीजाचे पप्पा पण उठले होते. तर उठल्या त्यांना एक काम लावली. ते म्हणजे म्हटलं श्रीजाला तुम्ही खाऊ घाला, मी स्वयंपाक करत आहे. तर कारण ती स्वतःच्या हातानं खायला नको म्हणते, तिला कोणीतरी खाऊ घालायलाच पाहिजे. तर मग त्यांनी तिला अशा पद्धतीने खाऊ वगैरे घातलं. इकडे माझ्या शेंगा पण शिजल्या होत्या. त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आणि परत 5-10 मिनटं शिजवायला ठेवलं होतं शेंगा. आम्हाला तर भाजी कसली असो पण पातळच आवडते, त्याच्यामुळे मी शक्यतो पातळच करत असते. मग दुसऱ्या गॅसवर शेंगा ठेवल्या शिजायला आणि इकडे कढई ठेवली. आज म्हणलं नाश्त्याला शेवयाचा चिवडा करावा तिखटवाला. तर आईनं दिलेल्या शेवया थोड्याच होत्या माझ्याकडे. तर मग दुकानच्या काही आणि आईनं दिलेल्या असं करून मला याचा चिवडा करायचा होता. तर कढईमध्ये 1 चम्मच तूप टाकला आणि घरच्या शेवया आणि दुकानच्या शेवया टाकून अशा छान शेवया मी भाजून घेणार आहे तुपामध्ये. बघू शकता या पद्धतीने. आता बघू पहिल्यांदाच असं काहीतरी करत आहे. दुकानच्या आणि घरच्या शेवया मिळून मी चिवडा करणार आहे. तर बघू समोर कसं होते. तर छान असं तांबूस रंगावर शेवया मी भाजून घेतल्या इकडे आणि प्लेटमध्ये काढून घेतल्या. त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल टाकलं फोडणीसाठी. तर इकडे तेल टाकल्यानंतर तेल छान आपल्याला तापू द्यायचं आहे. आणि तेल तापल्यानंतर इकडे मला मोहरी टाकायची आहे. तर मग इकडे लगेच मोहरी पण टाकून घेतली आणि सोबतच 1 चम्मच जिरे पण टाकून घेतलं आणि जिरे मोहरी छान मिक्स करून घेतलं. आणि मग त्याच्यामध्ये कांदा, कट केलेला कांदा टाकून घेतला आणि कांदा छान तांबूस रंगावर भाजून घेतलं. तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेच मिरची पण टाकली आणि ह्या चिवड्यामध्ये मी
एक बटाटा पण बटाट्याची साल काढून तो बटाटा पण बारीक कट करून टाकला होता, कारण आम्हाला बटाटे खूप जास्त आवडतात, त्याच्यामुळे मग मी बटाटा पण टाकला. त्यानंतर 1 चम्मच हळद पावडर टाकली आणि छान असं बटाटा परतून घेतला. नंतर टमाटो एक कट केलेला टमाटर पण टाकला आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला. आणि ही फोडणी 5 मिनटं आपल्याला छान शिजू द्यायची आहे. आणि एका साईडला एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी ठेवलं आहे उकडायसाठी. आणि त्या 5 मिनटानंतर आपल्याला यामध्ये शेवया टाकून परतून घ्यायचे आहेत परत. आणि त्याच्यामध्ये साईडला ठेवलेलं गरम पाणी 1 ग्लास ते याच्यामध्ये मी टाकणार आहे. आणि दुकानच्या शेवया मिक्स असल्यामुळे पाणी आपल्याला जरा कमीच टाकायचं आहे, कारण दुकानच्या शेवया शिजण्यासाठी कमी पाणी लागते. तर मग मी इकडे पाणी पण टाकून घेतला, 1च ग्लास घेतला होता, पूर्ण पाणी टाकला आणि छान शेवया अशा मिक्स करून झाकण ठेवून 5 मिनटं मी इकडे वाफ काढून घेतली. तर बघू शकता आपल्या शेवया किती मोकळ्या मोकळ्या झाल्यात. मग प्लेटमध्ये लगेच खायला पण घेतलं चिवडा. तर मस्त दोघांनी मिळून गप्पा मारत आम्ही इकडे नाश्ता पण करून घेतला. आता स्वयंपाक झाला असला तरी एवढ्या लवकर आम्ही काही जेवण करत नाही, त्याच्यामुळेच मग सर्वात अगोदर नाश्ताच करून घेतला. त्याच्यामुळेच मी नाश्ता बनवून घेतला होता. शेवया खूप चवीला छान झाल्या होत्या, मिक्स होत्या, पण काही चिवडा काही बिघडला नाही, उलट खूप छान झाला होता, कारण याच्यामध्ये शिजवताना कमी पाणी टाकला होता. त्यानंतर नाश्ता झाल्यानंतर लगेच आम्ही चहा पण पिऊन घेतला, कारण आम्हाला चहा तर पाहिजेच रोज कंपल्सरी. तर मग इकडे चहा वगैरे पिऊन झालं. सकाळी लवकर उठली होती, त्याच्यामुळे माझे आता बरेचसे कामं आवरले आहेत. आणि सकाळी उठल्या उठल्या मग आंघोळ वगैरे आवरली, स्वतःची स्वयंपाक केला. आणि कसं आता उन्हाळा सुरू झाला आहे, त्याच्यामुळे सकाळी स्वयंपाक करायला बरं वाटते, कारण दुपार झाले की जास्त गरम होते, त्याच्यामुळे म्हटलं सकाळी स्वयंपाक करून घेतला. आणि त्याच्यानंतर 9 वाजता श्रीजाचे पप्पा आणि श्रीजा उठली, तर मग श्रीजाचं पण आवरून दिलं आणि श्रीजाच्या पप्पाने त्यांचं पण आवरलं. त्याच्यानंतर मग नाश्ता केला. तर आज नाश्त्यामध्ये तर शेवयाच केल्या होत्या, ज्या की त्यांच्या आणि माझ्या दोघांच्या पण फेवरेट आहेत, आम्हाला खूप जास्त आवडतात. तर मग अशा पद्धतीने नाश्ता झाला, चहा घेतला. आणि आता म्हटलं श्रीजाचे पप्पा घरी आहेत, तर त्यांच्याकडून थोडेफार घरातली कामं करून घ्यावी. घरातली कामं म्हणजे आपलं क्लिनिंग करून घ्यावी, कारण आता कसं मला डीप क्लिनिंग काही शक्य होत नाही प्रेग्नेन्सीमुळे. तर आता जे जे पॉसिबल आहे माझ्याच्यानं ते मी करत असते, पण सगळ्याच गोष्टी पॉसिबल नाही आहे. तर ज्या गोष्टी मी करू शकत नाही त्या मी आज त्यांच्याकडून करून घेणार आहे. आता म्हटलं आज घरी आहेतच, तर त्याचा फायदा घ्यावा आपण पण. तर चला मग असेच व्हिडिओ कंटिन्यू बघा. आता घरातली क्लिनिंग वगैरे करायची आहे. कसं घरामध्ये म्हणजे आता 8-10 दिवस झाले डीप क्लिनिंग काही केली नाही. आणि ते बेडच्या खालून वगैरे तर मला काही ते जमत नाही आता या प्रेग्नेन्सीमुळे, त्याच्यामुळे मग मी त्यांच्याकडूनच करून घेत असते. तर मग आता अशा पद्धतीने त्यांना लावते कामाला. तसंही ते घरी असल्यावर माझे कामं काही लवकर आवरत नाही. आता कसं असते, रोज एकच टाईमपास असते, पण आज रविवार म्हटलं की 2-2 टाईमपास असतात घरामध्ये. मग ह्या दोघांमुळे तर माझा जास्तच टाईमपास होतो. तर चला मग आता क्लिनिंग करायची. त्याच्यानंतर क्लिनिंग झाल्यानंतर लगेच मी परत तुम्हाला जॉईन करते. साफसफाईची सुरुवात सर्वात अगोदर बेडरूमपासून केली. तर बेडमध्ये टाकून घेतला, कारण बेडच्या खाली श्रीजा तिची आई खेळणी वगैरे टाकून ठेवते, तर ते उचलून झाडून घ्यायचं होतं. आणि मी इकडे खिडक्या पुसत होती आणि श्रीजाचे पप्पा वस्तू उचलून घेत होते. त्यानंतर बेडरूममधलं फॅन पण पुसून घ्यावं म्हटलं, कारण त्याच्यावर पण खूप धूळ झाली होती. तर मग इकडे श्रीजाच्या पप्पांनाच कामाला लावली होती फॅन पुसायला, कारण ते माझ्याशाने तर काही शक्य नाही. तर मग त्यांनाच म्हणाली तुम्हीच पुसा. मी फक्त त्यांना सांगायचं काम करत होती की फॅन असं पुसा, इथून पुसा, तिथून पुसा. तर मग त्यांनी अशा प्रकारे मस्त फॅन वगैरे पुसून घेतलं. आणि घरामध्ये 8 दिवसातून का होईना क्लिनिंग केलं तर घर स्वच्छ पण राहते, आणि घर स्वच्छ असलं की मन पण प्रसन्न राहते. आणि मला तर क्लिनिंग केल्याशिवाय जमत नाही. तर फॅन झाल्यानंतर मग खिडक्या वगैरे सगळ्या झाडून घेतल्या,
कारण खिडक्यामध्ये पण खूप जाडे आणि धूळ पण येत असते ना घरामध्ये. तर मग ते सगळं क्लीन करून घेतलं. आता बेडरूमची साफसफाई तर झाली, आता इकडे हॉलची साफसफाई करायला घेतली. तर इकडे हॉलमधल्या पण खिडकी वगैरे पुसून घेतली मी, आणि खिडकीवर पण खूप जास्त धूळ आणि जाडे पण झाले होते. तर तेच मी इकडे पुसून घेतलं. त्यानंतर टी व्ही, होम थिएटर सगळंच पुसून घ्यायचं होतं मला आज. तर मग ते सगळं पुसून घेतलं. आणि श्रीजाचे पप्पा तर जेव्हाची प्रेग्नेंट आहे तेव्हाचे तर मला नेहमी म्हणत असतात, तुझ्याच्यानं जेवढं होईल तेवढंच कर, जास्त काही धावपळ करू नको, बाकीचं राहिलं तर राहू दे, मला सांग. पण मी पण माझ्याच्यानं जेवढं होते तेवढं करते. पण माझं कसं आहे, मला घरामध्ये स्वच्छता पाहिजेच, कारण मला ते अस्वच्छ असलं तर करमत नाही. आणि आपल्या घरामध्ये लहान बाळ आहे, म्हणजे श्रीजा आहे, तर त्याच्यामुळे मी जास्तच घर स्वच्छ ठेवत असते. तर मग इकडे हॉलची पण छान अशी क्लिनिंग करून घेतली, आणि आता क्लिनिंग तर आवरली. आता म्हणलं श्रीजाच्या पप्पांनी माझी एवढी मदत केली आहे तर त्यांच्यासाठी काहीतरी गोड करावं. तर इन्स्टंट बासुंदीचा पॉकेट आणला होता. तर म्हटलं आज बासुंदीच करावं झटपट, कारण क्लिनिंग करून भूक जास्त लागली होती, त्यामुळे मग बासुंदी करायला घेतली. तर नॉर्मल टेम्परेचरचा दूध घेतला, त्यामध्ये ते बासुंदीचे प्रीमिक्स टाकलं, ते छान मिक्स करून घेतलं, आणि गॅसवर 2-3 मिनिटं छान असं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे, आणि एकसारखं ढवळत राहायचं आहे. थोडासा दाटसरपणा येत नाही बासुंदीला तोपर्यंत. जर ढवळलं नाही तर ते बुडाला चिटकून जाते. तर हे प्रीमिक्स खूप छान आहे, कारण इन्स्टंट बासुंदी आपली इकडे रेडी होते. तर मी अर्धा लिटर दूध घेतला होता, आणि त्याच्यामध्ये ते बासुंदीचं प्रीमिक्स टाकलं होतं. तर बघू शकता, या पद्धतीने आपली 10 मिनिटातच बासुंदी तयार होते. तर मस्त असा घट्टसरपणा बासुंदीला आला आहे. त्यानंतर एका बाऊलमध्ये मी ती बासुंदी काढून घेतली, आणि त्याच्यावर काही ड्रायफ्रूट मला टाकायचे होते, बदाम, काजू आणि खोबरं. तर मग ते इकडे टाकून घेतलं, आणि फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी गार व्हायला ठेवली बासुंदी. तर आपली बासुंदी पण इकडे रेडी आहे, आणि आता फक्त चपात्या राहिल्या होत्या करायच्या, कारण गरम गरम चपात्याच खूप छान लागतात. तर मग मी इकडे लगेच चपात्या पण करायला घेतली, आणि चपात्या पण करून घेतल्या पटपट, कारण भूक जास्त लागली होती. मग चपात्या वगैरे झाल्यानंतर जेवणं वगैरे केली, आणि त्याच्यानंतर थोडा वेळ आराम करावा. 1-2 तास आराम झाल्यानंतर मग आम्ही झोपेतून उठलो, आणि त्यानंतर मस्त असा कडक चहा केला दुधाचा, आणि मस्त चहा वगैरे पिल्यानंतर जरा फ्रेश वाटते. आणि आम्हाला तर सकाळ संध्याकाळ चहा तर लागतेच. मग चहा वगैरे झालं घेऊन, जेवण वगैरे झालं दुपारनंतर. मस्त असं जेवण केलं होता, आणि आज जेवणामध्ये तर काही विशेष नव्हतंच. आपली चवळीच्या शेंगाची भाजी आणि बासुंदी केली होती. म्हटलं आता श्रीजाच्या पप्पांनी घरातले एवढे सारे कामं आवरू लागले, तर थोडं काहीतरी स्पेशल करावं, म्हणून त्यांना बासुंदी किंवा खीर खूप जास्त आवडते. त्याच्यामुळे मग जेवणामध्ये बासुंदी केली होती. मस्त असा दुपारी जेवण वगैरे झालं, आणि त्याच्यानंतर थोडा वेळ आराम करावं म्हटलं. मग श्रीजाला पण झोपी लावली होती, मग ती पण 1-2 तास झोपली. त्याच्यामुळे मग शूट काही करता आलं नाही. आणि आता 4 वाजता नंतर उठल्यानंतर फ्रेश वगैरे मस्त झालो, आणि चहा वगैरे घेतला. आता जरा फ्रेश वाटते. आणि आज पूर्ण रविवारचा दिवस आमचा तर डेलीचा असाच असतो, कारण त्यांना सुट्टी असल्यावर काही नाही काही काम तर निघतच असते घरातलं. तर आज भरपूर कामं वगैरे आवरलीत घरामधली बऱ्यापैकी, आणि आज कुठं बाहेर पण. प्रत्येक रविवार आमचा असाच जातो. आणि श्रीजाचे पप्पा घरी असले की मला पण माझे कामं लवकर काही उरकत नाही, त्यांच्यामुळे लय टाईमपास होतो. आणि रोज तर एक टाईमपास असतोच माझ्यासोबत, म्हणजे श्रीजा, पण रविवारचा डबल टाईमपास असतो. तर आमचा रविवार तर असाच जातो प्रत्येक रविवार. आता प्रेग्नेन्सीमुळे जास्त काही मला बाहेर पण जावं वाटत नाही, त्याच्यामुळे रविवारचं तर घरीच असते. आणि असाच आमचा नेहमीचा रविवार म्हणल्यासारखा जातो, किंवा मग कधी शॉपिंगला वगैरे जात असतो, की काय असंच असते असं नाही, पण कधी कधी तर मग शॉपिंगला वगैरे जाणं होतेच. तर आजचा रविवार तर असा होता, आणि मस्त गेला. आणि प्रत्येक रविवारची तर मी वाटच बघत असते, कारण रविवारी श्रीजाच्या पप्पांना सुट्टी असते, तर मग तेवढाच टाईम त्यांच्यासोबत वेळ घालवायला मिळतो.
नाहीतर बाकीचे 7 दिवस त्यांचा शेड्यूल तर बिझीच असते. सकाळी जायचं आणि संध्याकाळी यायचं ऑफिसवरून, तर मग एवढं काही टाईम भेटत नाही त्यांच्यासोबत. रविवारचं कसं त्यांच्यासोबत पूर्ण दिवस टाईम भेटतो. तर रविवार तर आम्हाला एखाद्या सणासारखाच असतो. तर चला मग व्हिडिओ इथंच एंड करते मी. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. परत भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत सगळ्यांना बाय.